जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 128, वार शुक्रवार व दिनांक 8 मे 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण प्रारंभ करूया। सद्गुरु श्री रामदास स्वामी यांना वंदन करून। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नेमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून
मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील दास्य भक्ती या 7व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 6वी ओळ 10 या अंकानंतर अलंकार भूषणी दिव्यांबरे या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास प्रारंभ करूया. अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावी. पुष्पवाटिका नाना वने नाना तरुवरांची वने पावती करावी जीवने तया वृक्षांसी. नाना पशूंची या शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक बहुसाल. स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निद्रिस्थान कारणे पडशाळा विशाळ स्थळे. नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी. नाना वस्तांची नाना स्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे. सर्वांठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही. जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्व ही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ. जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची दिजे अत्यंत आवडीने कीजे सकळ सेवा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 7वी ओळ क्षमा असावी शेवटून 6वी ओळ 11व्या अंकाने अलंकार भूषणे उत्तम वस्त्रे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. अलंकार भूषणे उत्तम वस्त्रे अनेक मनोहर रत्ने सुवर्णादी अनेक धातूंची नाना पात्रे प्रयत्नपूर्वक संपादन करावी. या सर्व प्रकारांनी देव मंदिराचे ऐश्वर्य वाढवावे. देवालयाभोवती रम्य पुष्पवाटिका फुलबागा अनेक वने व उपवने उभारावी व त्या झाडांना वृक्षवेलींना पाणी पोहोचेल असे पाट सोडावे. अनेक पशुशाळा पक्षीशाळा चित्रशाळा बांधाव्या. अनेक वाद्ये वा नाट्य नृत्य गीतादिकांची शाळा तयार करून अनेक गुणी व गवई लोकांच्या नेमणुका करून द्याव्या. स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामानाच्या कोठ्या धर्मशाळा निद्रिस्थानसाठी झोपण्यासाठी पडव्या मोठमोठी पटांगणे इत्यादी स्थळे विशाळ बांधावी. तेले अत्तरे केशर कस्तुरी वगैरे सुगंधी द्रव्ये ठेवण्याच्या जागा खाद्य फळांच्या जागा दही दुधादी अनेक रस ठेवण्याची अनेक ठिकाणे
मोठ्या यत्नाने उभारावी. अनेक वस्तू ठेवण्याची अनेक ठिकाणे मोडली असल्यास नवीन दुरुस्त करावी, नसतील तर नवी बांधावी. अशा प्रकारे देवाचे वैभव हर तऱ्हेने वाढवावे, ते शब्दांनी कुठवर सांगावे. तात्पर्य: सर्व कार्ये करण्यास तयार राहून सेवा करण्यास तयार असावे. मोठेपणा पार विसरून सर्व प्रकारचे दास्य करावे आणि कोणत्याही कामाचा विसर पडू नये. जयंत्या, पर्वे इत्यादी महोत्सव अशा अपूर्व थाटाने फार मोठ्या प्रमाणावर करावे की ते पाहून स्वर्गीचे देवही स्वानंदाश्चर्यभरीत व्हावे. असे देवाचे वैभव चालवावे आणि शिवाय हलकी सेवा काही असल्यास तीही करावी. सर्व काळ येईपर्यंत सर्व काळ येईल तो प्रसंग सांभाळण्याविषयी सावध असावे. ज्या प्रसंगी जे पाहिजे ते तात्काळ द्यावे. अशा प्रकारे सर्व सेवा अत्यंत प्रेमपूर्वक करावी. जेव्हा जे लागेल ते प्रेमाने व तत्परतेने पुढे करावे. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील समासात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना शतशः धन्यवाद. आपणा सर्वांचे कोटी कोटी आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.